आज आपण मासवडी करायची आहे. त्यात काय काय भाजून घ्यायचं ते मी तुला सांगते. पहिलं तीळ भाजून घेतली, खोबरं, त्याच्यानंतर कांदा परतून घेतला खमंग, थोडंसं दालचिनी, लवंग आणि लसूण तेलात परतून घेतली. आता हे सगळं मिश्रण वाटायचं आहे. लसूण, कांदा सगळं जे वाटलेलं आहे त्याच्यात आता तिखट, मीठ, हळद आणि कोथिंबीर घालून मिक्स करायचं. थोडं तेलावर आता परतून घ्यायचंय. चुलीवर हा आता मसाला परतून घ्यायचा. 1 ते 2 मिनटं परतवून गॅस बंद करायची. आता आपलं सारण तयार झालेलं आहे. त्याच्या आवरणासाठी आपल्याला बेसन पीठ शिजवून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे तेल गरम केलं, मोहरी फोडणीला घातली, थोडासा ओवा देखील घातलेला आहे, लाल तिखट आणि हळद घातली आणि पाणी घातलं याच्यामध्ये, चवीनुसार मीठ घातलं आणि याच्यामध्ये आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे. तर बेसन पीठ घालायच्या अगोदर हे चाळून घ्यायचं म्हणजे गुठळ्या होत नाहीत. आणि हे बेसन पीठ मी त्या पाण्यामध्ये, उकळी आलेल्या पाण्यामध्ये घातलं, पूर्ण मिक्स केलं, झाकण ठेवलं. 2-3 वेळा वाफ काढून घ्यायची आणि ओला हात घालायचा आणि ते त्यातला चिटकायचं. तर बेसन चिटकलेलं नाही आहे याचा अर्थ आपलं बेसन छान शिजलेलं आहे. आता ओला कॉटनचा रुमाल घेतलेला आहे, त्याच्यावर खोबरं आणि कोथिंबीर पसरवली. त्याच्यावर आता हे शिजवलेलं पीठ पसरून घेतलं. असं गरम गरम असतानाच हे पीठ पसरायचं आणि लगेच झाकण ठेवायचं त्या पातेल्यावर. थंड होऊन द्यायचं नाही बेसनाचं मिश्रण आणि असं रोल करून असा ट्रायंगल असा शेप द्यायचा. आईंना करता करता ना बोलता येत नव्हतं म्हणून मी वरून आवाज देत आहे. तर छान अशा वड्या तयार झालेल्या आहेत आपल्या. करण्यासाठी मासवडीचा प्रथम खोबरं, कांदा, लसूण आणि थोडंसं आलं, पण त्याला आणखी चव आणतं, त्याच्यामुळे थोडं आलंही टाकलंय. हे थंड झाल्यानंतर याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आणि मिक्सरला याची पेस्ट करून घ्यायची. आता आपण आमटी बनवणार आहोत. त्यासाठी तेल गरम केलं, त्याच्यामध्ये कढीपत्ता, सुकं खोबरं, कोथिंबीर, घाटी मसाला आणि हळद घालून परतवून घेतलेलं आहे. यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण आहे ते घालायचं आणि ते सुद्धा परतवून घ्यायचं. छान तेल सुटेपर्यंत परतवलं ना तर आमटीला ना छान अशी वर तरी येते. आई खुश आहेत, त्या बनवताना मी रेसिपी शूट करते. आणि बेसनपीठ शिजवलेल्या पातेल्यामध्ये पाणी घातलं, ते उकळून घेतलं आणि ते पाणी आता आपण आमटीसाठी वापरणार आहोत. आता हे पाणी सगळं ओतून घेतलं मी याच्यामध्ये आणि स्लो गॅस करून मी 10 मिनटासाठी मी आमटी शिजायला ठेवली होती. छान वर तरी येते. आई देखील खुश आहेत कारण त्या करत होत्या आणि मी रेसिपी शूट करत होती. तर आपली मासवडी तयार झालेली आहे. जुन्नर आंबेगाव तालुक्यामधली फेमस अशी मासवडी आज आपण बनवलेली आहे आणि ही तुम्ही भाकरीबरोबर देखील खूप छान लागते. आम्ही चपाती बनवली होती. तुम्ही देखील नक्की करून बघा आणि आवडलं असेल ना तर रेसिपीला लाईक, कमेंट, शेअर करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.